हॉटेलमध्ये बनवतात त्यापेक्षाही झणझणीत अशी आज आपण मिक्स व्हेज बनवतोय। मस्त झणझणीत लागते, करायलाही सोपी। चला बघूया कशी बनवायची। सगळ्यात आधी आपल्याला एका पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकूया। कांदा छान गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेऊया। कांदा परतत असताना थोडीशी मिरची घालायची आहे। लवंगी मिरची जी तिखटवाली असते ती वापरलेली आहे आणि थोडंसं आपण अद्रक लसूणचा कूट टाकायचा आहे। हे पण 2-3 मिनिटं आपण आता परतून घेऊया। लालसर मध्यम आकाराचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा छान मॉइस्ट होईपर्यंत परतून घेऊया। छान कांदा आणि टोमॅटो परतून झाल्यानंतर लगेच आपण अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल काश्मीरी पावडर, 1 चमचा लाल तिखट, थोडंसं धनेपूड, थोडासा गोडा मसाला आणि थोडंसं कांदा लसूण मसाल्याचा वापर करायचा आहे। हे मसाले छान 2-3 मिनिटं परतून घेऊया। लगेच आपण मिक्स भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये परतून घेऊया। मिक्स भाज्यांमध्ये आपण घेतलेल्या आहेत मटार, शिमला मिरची, फ्लावर, थोडीशी फरसबी आणि थोडीशी गवार। या भाज्या 2-3 मिनिटं तेलावर परतल्यानंतर 2 मिनिटाचं झाकण ठेवायचं आहे। त्याच्यानंतर आपण बघू शकतो याला छान असं तेल सुटतं। तर आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया। तर इथे आपण पाणी घालून घेतलेलं आहे, आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करा। तर आता पाणी घातल्यानंतर आपण यावर झाकण ठेवूया, 2-3 मिनिटाचं झाकण ठेवूया। भाजीला छान खळखळून अशी उकळी आलेली आहे बघा। तर आता यामध्ये आपण घालूया थोडासा 2 चमचे बारीक केलेला खोबऱ्याचा कूट, त्याच्यानंतर 2 चमचे बारीक केलेला म्हणजे मिक्सरला फिरवलेला शेंगदाण्याचा कूट। शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। लगेच आपण थोडंसं मीठ घालायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता अगदी शेवटी आपल्याला अजून एक मसाल्याचा वापर करायचा आहे। तर हा मसाला आहे किचन किंग मसाला। भाजी अगदी शेवटच्या 2 ते 3 टप्प्यावर शिजत आली की तेव्हा आपल्याला मसाल्याचा वापर करायचा आहे। अगदी अर्धा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे। त्यानंतर आपण झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून मस्त अशी 2-3 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची। तर आता बघू शकता याला तेलाची काय छान तर्री सुटलेली आहे। अगदी शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि बघा हॉटेललाही टक्कर देईल एवढी जबरदस्त आपली भाजी झालेली आहे। लग्न पंक्तीत सुद्धा अशी भाजी करतातच। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा करून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ह्या आपल्या व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।